तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचा मेळावा देखील आयोजित करण्यात आलाय। शिवसेनेचा मेळावा पार पडल्याच्या नंतर मंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांच्या या सांगता सभेला देखील उपस्थित राहणार आहेत आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढतायत आणि त्यांना विजयी करण्यासाठी आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने देखील बारामतीमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। मी सध्या बारामतीमध्ये आहे आणि या परिसरामध्ये आपण पाहतोय की शिवसेना विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन जे आहे हे करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय। यासाठी एक भव्य हॉल देखील घेण्यात आलेला आहे। चिराग गार्डन, भिगवण रोड, बारामती या ठिकाणी हे मेळावा जो आहे तो पार पडणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या मेळाव्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील या ठिकाणी बारामती दाखल झालेले आहेत। काही वेळातच सभेच्या ठिकाणी ते पोहोचतील आणि सभेला सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहे। नाना भांगिरे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कशा पद्धतीचं तुम्ही नियोजन केलंय आणि मेळाव्याचं काय निमित्त आहे? आज बारामती या ठिकाणी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या निवडणुकी प्रचारार्थ आज शिवसेना विजयी संकल्प मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी बारामती जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, उद्योग मंत्री, मराठी भाषा मंत्री आदरणीय उदयजी सामंत या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी युवा सेना, महिला आघाडी, शिवसेना मोठ्या संख्येने या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे आणि सगळीकडून या ठिकाणी मोठ्या संख्येने चांगल्या प्रकारची तयारी या ठिकाणी मेळाव्याची या ठिकाणी झालेली आहे। निश्चितच मोठ्या फरकाने एक विजयी या ठिकाणी सुनेत्रा वहिनी या ठिकाणी होणार आहे। पण पुन्हा फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी शिवसेनाही त्यांच्या विजयी संकल्प मेळाव्यात आजच्या निमित्ताने उतरेल। निश्चितच या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे। फ्लेक्स देखील आकर्षक या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला दिसत आहे। एकंदरीतच या मेळाव्याच्या निमित्तानं उदय सामंत काय बोलतायत याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।